झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। पहिल्या तुला काय वाटतं कोण जिंकणार? आम्ही जिंकणार का ते जिंकणार? हे बघ, मला आदित्यची टीम जिंकायला हवी हे अर्थात, पण तू पारूचा चेहरा बघितलायस आज? तिच्या डोळ्यातनं असा वेगळाच आत्मविश्वास दिसतोय मला। माहित नाही बाबा, काहीतरी वेगळंच दिसतंय तिच्या डोळ्यात। बघूया तर खरं। कमान पारू कमान। आता एकच बॉल राहिलाय आणि 4 रन पाहिजे, 4 रन। थोडा जोरात मार। सगळे चांगले गेलं, एकदा सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ। वा खरंय खरंय वा मस्त झाली मॅच, मस्त। मजा आली। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारू काय खेळले। अगं मला कोणालाच माहित नव्हतं तू एवढं चांगली खेळतेस क्रिकेट। खरं म्हणजे आजचं मॅन ऑफ द मॅच हिलाच द्यायला पाहिजे। आणि दादासाहेब, विमेन ऑफ द मॅच? सॉरी, माझं चुकलं, मला प्लेअर ऑफ द मॅच म्हणायचं होतं। पण मला माहित होतं ज्या टीम मध्ये पारू आहे तीच टीम जिंकणार। पारू केवढी लकी आहे म्हणून मी आपला रिलॅक्स होतो। मला आश्चर्य कुठल्या गोष्टीचं वाटतंय माहितीये का, की दरवर्षी मॅन ऑफ द मॅच दादा असतो, कारण तो सर्वात जास्त रन्स बनवतो। पण ह्या वर्षी तू त्यालाही हरवलंस। हा काय? पारू समोर तर मी रोज हारायला तयार आहे। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।